हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे झणझणीत खेकडा मसाला। ही जिवंत खेकडी आहेत, 4 खेकडी आहेत ही जिवंत, पण ही 2 जी मोठी आहेत ना ती एकदम वरती येत होती। पण तुम्हाला मी एक टेक्निक सांगते, खेकडी तुम्हाला जर हाताने मारायला नसेल येत तर गरम पाणी करायचं आणि त्या पाण्यामध्ये ती खेकडी टाकायची। 1 सेकंद किंवा 2 सेकंदामध्ये ती खेकडी लगेच मरतात त्याच्यामध्ये। हे बघ कशी ती लगेच मेली 2-3 सेकंदामध्ये। तर ती तोडायची कशी, त्याचे पाय आधी आपण काढून घ्यायचे आणि ही जे बारीक पाय आहेत ना मागचे ते आपल्याला मिक्सरला लावायचे आहेत। मिक्सरला लावून त्याची आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे। अशा प्रकारे मी यांचे पाय मोडलेत आणि त्याच्या आतमध्ये जी घाण असते ती पण आपल्याला साफ करायची आहे। ते काढायला थोडं कठीण होतंय पण मी काढलं ते। हे बघा आतमध्ये अशी घाण असते काळी, ती तुम्हाला काढायची आहे, कारण ती रेती वगैरे असं असतं, माती वगैरे त्यांच्या पोटातली ती आपल्याला काढावी लागेल, नाहीतर मग ती खाताना आपल्याला कडवटपणा जाणवतो। एकदम स्वच्छ साफ करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मी सर्व खेकडी साफ करून घेतलेत। हे बघा एकदम साफ करून मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि एका डब्यामध्ये मी त्यांचे ते पाय आहेत ते मी बाजूला काढलेत, कारण ते आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहेत। मिक्सरला लगेच ते बारीक पेस्ट होते त्याची, थोडंसं पाणी टाकलं ना तर बारीक पेस्ट त्याची छान होऊन जाते। हे बघा किती व्यवस्थित बारीक त्याची पेस्ट झाले। नंतर ही आपल्याला गाळून घ्यायची आहे चाळणीमध्ये, किंवा तुमच्याकडे सफेद कपडा असेल त्याच्यामध्ये पण तुम्ही गाळून घेऊ शकता। त्याच्यामध्ये कचकच राहता कामा नये, तर खाताना ते आपल्याला ना दाताखाली अशी कचकच लागेल, म्हणून ते व्यवस्थित तुम्हाला गाळून घ्यायचं आहे। हे बघा किती व्यवस्थित मी गाळून घेतले। अशा पद्धतीने तुम्हाला ते पाणी गाळून घ्यायचं आहे। एवढं पाणी झालं त्याचं। आणि एक साईडला खेकडी मी धुवून ठेवली आहेत। एक पातेलं आपलं छान गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्याच्यानंतर आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल पण चांगलं गरम झालं पाहिजे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा टाकलाय फोडणीसाठी। कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला तो फ्राय करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मी त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकते। आलं लसूण आणि कोथिंबीर ह्याची मी पेस्ट करून ठेवले, ती मी त्याच्यामध्ये ॲड केले। त्यानंतर मी हे वाटप टाकत आहे। खोबरं कांदा व्यवस्थित भाजून घेऊन त्याचं मी वाटप बनवून ठेवलं होतं, ते मी त्याच्यामध्ये टाकते। तुम्हाला मी ह्याची रेसिपी आधी पण दाखवली आहे, कशा पद्धतीने मी वाटप बनवते ते। सुकं खोबरं आणि कांदा त्याचं वाटप आहे ते मी व्यवस्थित तेलामध्ये चांगलं भाजून घेते, फ्राय करून घेते व्यवस्थित। त्यानंतर त्यामध्ये मी हळद टाकली, लाल तिखट टाकले 2 ते 3 चमचे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये गरम मसाला टाकलाय रोजच्या वापरातला। मीठ हे चवीनुसार टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला ते चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। सर्व मसाले शिजले पाहिजेत व्यवस्थित आणि आपलं जे वाटप आहे ते सुद्धा शिजलं पाहिजे। छान तेलाची करा बघा किती छान व्यवस्थित सुटले। आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये खेकडी टाकणार आहे। खेकडी व्यवस्थित चांगली मिक्स करून घ्यायची आहे। आणि आपण ह्याच्यामध्ये स्टार्टिंगला पाणी नाही घालणार आहोत, ती आपण वाफवणार आहोत। सुगंध तर एवढा छान येत आहे, वाव। हे बघा आपण ह्याच्यात पाणी ॲड नाही करणार आहोत, आपण जे वाफेवर पाणी ठेवणार आहोत प्लेटवरती ते पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला। हे पाणी गरम झालं ना प्लेटवरचं, तेच पाणी आपण त्याच्यामध्ये ओतायचं आहे। गरम पाणी टाकलं ना तर जेवणाला करा खूप छान येते।
कलर बघा किती सुंदर कलर आलाय। परत मी वाफवून घेते, पाणी टाकले आणि ते चांगलं थोडं शिजलं ना, त्यानंतर आपल्याला हे बघा किती व्यवस्थित चांगली उकळी आले। जे वाफेवरचं पाणी आहे तेच आपल्याला ॲड करायचं आहे आणि हे पाणी जे आपण मिक्सरला लावून घेतलं होतं ते पाणी आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि आता आपल्याला व्यवस्थित चांगलं शिजून घ्यायची आहे खेकडी। बघा किती सुंदर कलर आलाय आणि सुगंध तर एवढा छान येतो ना। ऑलमोस्ट आपलं खेकडी आपली शिजून झालेत। बघा किती सुंदर दिसत आहेत। आपला खेकड्याचा रस्सा मसाला खूप टेस्टी वाटतोय आणि आपली डिश ही रेडी झाली आहे। तर पाहू शकता कलर पण किती सुंदर आलाय। मम्मी, झणझणीत खेकड्यांचा रस्सा। छान एकदम। टेस्ट करा कसं झालंय। सुंदर। स्पायसी, तिखट। हो, स्पायसी झाले। शिजले ना? हो, छान झाले ना? थँक यू।